रश्मी मॅडम, एक नोकर धावत आत आला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाला, हेमाला चापट मारण्यात आले आहे. रेशमी देसाई शांतपणे आपल्या गुलाबाच्या फुलांच्या झाडाची छाटणी करत होती. हे ऐकून ती थांबली. तिच्या सुसंस्कृत चेहऱ्यावर कुठलीही भावना उमटली नाही. थंड आवाजात ती विचारू लागली, कोणी? हेमा ही तिची स्वतःची नोकरानी होती. तिच्यावर हात उचलणं म्हणजे अप्रत्यक्षपणे रश्मी देसाईला अपमानित करणं होतं. असं धाडस कोणी केलं असेल? महाराणी कमलादेवी राणे यांची रश्मीवर विशेष कृपा होती. त्यामुळे राणे घराण्यात ती नेहमीच माजलेली, अहंकारी राहिली होती. इतकंच नाही तर घराण्याचे प्रमुख सुद्धा तिला बहीण म्हणून सन्मानाने हाक मारत. हळूहळू ती घराबाहेरची माणूस राहिलीच नव्हती. तिला दुखावण्याचं धाडस कुणीच करत नसे. नोकराने मान खाली घालून उत्तर दिलं, हेमा म्हणते, ईशानी कुलकर्णीने. रश्मीचा चेहरा तिरसट झाला. डोळ्यात तिटकारा उतरला. ईशानी कुलकर्णी? तिनं थंडपणे विचारलं. हो मॅडम. नोकराने मान डोलावली. रश्मीने हातातलं फूल चुरडलं. ती छोटी बाईच. ती दात ओठात चावत पुटपुटली, त्या नराधम अगस्त्य राणाच्या हातात स्वतःला सावरता येत नाही आणि माझ्या नोकरानीवर हात उचलायचं धाडस करते. तिनं कात्री जोरात टेबलावर ठेवली. रुमालाने बोट पुसली आणि आदेश दिला, हे मला लगेच माझ्याकडे घेऊन ये. नोकर घाईघाईने निघून गेला. हेमा समोर आली तेव्हा रश्मी देसाई सुद्धा क्षणभर स्तब्ध झाली. हेमाचा गाल सुजलेला होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मिस देसाई, तुम्ही माझ्यासाठी न्याय करा, ती रडत म्हणाली. मिस कुलकर्णी फारच उद्धटपणे वागली. तिने तुला का मारलं? रश्मीने दबलेल्या संतापात विचारलं. हेमा घाबरलेल्या आवाजात म्हणाली, मी तलावाजवळच्या भागामध्ये इतर नोकरांसोबत साफसफाई करत होते. तेवढ्यात मिस कुलकर्णी तिथून जात होत्या. तिनं मला विचारलं, तू रश्मी देसाईची नोकरानी आहेस का? मी हो म्हणाले आणि क्षणाचाही विचार न करता तिने मला चापट मारली. ती हुंदके देत पुढे म्हणाली, आज तुम्ही तिचा अपमान केला असं ती म्हणाली. तिला थेट तुमच्याशी भिडायचं धाडस नाही म्हणून तिनं माझ्यावर राग काढला. रश्मीचा संताप उफाळून आला. माझ्या तोंडावर हे केलं तिनं? ती धैर्यधाट करत म्हणाली, मी अजून त्या मुलीला काहीच केलं नाही आणि तिला इतकी मस्ती? माझ्या नोकरानीवर हात उचलायचं धाडस? ती मनातच जळफळत होती. हेमा लगेच भर घालत म्हणाली, नाही मॅडम, तिनं इतरांना सांगून मला मारायला लावलं. रश्मीने टेबलावर जोरात हात आपटला. अतिशयच झालं हे. आजच मी त्या मुलीचा तिची जागा दाखवणार. फक्त अगस्त्य राणाच्या बाजूला आहे म्हणून स्वतःला काय समजते? हेमाने कृतज्ञतेने हात जोडले. धन्यवाद मिस देसाई, धन्यवाद. पण आतून तिच्या मनात सुराचा गोड आनंद उसळत होता. ईशानी कुलकर्णी, मी तुला हरवू शकत नाही, हे खरं, पण हे विसरू नकोस, तुझ्यापेक्षा ताकदवान माणसं अजून आहेत. रश्मी देसाईला ईशानीविषयी अनाकलनीय द्वेष आहे हे हेमाला ठाऊक होतं. तिनं फक्त नशीब आजमावलं होतं आणि ते यशस्वी ठरलं. आता तिला फक्त एकच दृश्य पाहायचं होतं. ईशानी कुलकर्णी गुडघ्यावर बसलेली, द्यायची भीक मागताना. तिचा गर्व, तिची आगाऊपणा पूर्णपणे चुरगळलेला. रश्मी उठत म्हणाली, चल,
महाराणी कमलादेवी राणेंना भेटायला जाऊ. हो मॅडम, हेमा पटकन म्हणाली. तेवढ्यात एक शांत पण अधिकारपूर्ण आवाज ऐकू आला. त्याची गरज नाही. दोघेही थबकल्या. समोर पाहताच रश्मी गोंधळली. माधव. ती सावरत म्हणाली, काय काम काढलं आहे? माधव हलकसा हसला. विशेष काही नाही. हेमाने माधवला पाहताच अंगावर काटा आला. भीतीने ती कोपऱ्यात सरकली. माधवने तिच्या सुजलेल्या गालाकडे नीट पाहिलं आणि शांतपणे विचारलं, तुझा चेहरा पाहता फार दुखत असणार, नाही का? हेमा भीतीने थरथरत कापत म्हणाली, नाही साहेब, अजिबात नाही. रश्मी देसाईंना संशय आला. माधवला दुखवण्याची तिची हिंमत नव्हती. म्हणून ती आदराने म्हणाली, माधव, काही सांगायचं असेल तर स्पष्ट सांगा. मग थेट मुद्द्यावर येतो. माधव शांतपणे खुर्चीत बसत म्हणाला, माझ्याकडे अगस्त्य राण्याचा संदेश आहे तुमच्यासाठी. माधवसमोर उभी असताना रश्मी देसाई आज मात्र राणे घराण्याची मॅडम असल्याचा आवही आणू शकत नव्हती. ती शांतपणे उभी राहिली होती. अगस्त्य राणे हे नाव कानावर पडताच तिच्या कपाळावर घामाच्या धाराच फुटल्या. काय काय संदेश आहे? तिने घशातील कोरडेपणा लपवत विचारले. माधव हलक्यात हसला, पण ते हसू डोळ्यापर्यंत पोहोचले नव्हते. सामान्य अळे कधीच फुलपाखरू होत नाही मॅडम देसाई, तो शांत आवाजात म्हणाला. इतक्या वर्षाच्या खुशामतीमुळे तुम्हाला असं वाटायला लागलं का की तुम्ही राणे घराण्याचीच मुलगी आहात, की तुम्ही खरंच अगस्त्य राणेची बहीण आहात? रश्मीच्या हात नकळत साडीच्या पदराला घट्ट पकडून राहिले. तुमचा नेमका अर्थ काय आहे? तिचा आवाज थरथरत होता. माधव अजूनही हसतच म्हणाला, जसा अर्थ तुम्हाला समजतोय अगदी तसाच. तो पुढे सरकला. अगस्त्य राणेने मला एक गोष्ट स्पष्ट सांगायला पाठवले. त्याचा सूर आता बोचरा झाला. स्वतःला राणे घराण्याचा भाग समजण्याची चूक करू नका. तो आजपर्यंत गप्प राहिला कारण त्याला इच्छा नव्हती, अशक्य म्हणून नाही. रश्मीचा चेहरा पांढरा फटक पडला. महाराणी कमलादेवी राणे तुमच्या पाठीशी असल्या तरी तुम्ही इथे आश्रयावर राहता, हे विसरू नका. माधव थंडपणे म्हणाला, तुमचं आडनाव देसाई आहे, राणे नाही. तो थोडा थांबला. आज सारखी घटना पुढला घडली तर पुढच्या वेळी मी इशारा घेऊन येणार नाही. अपमान इतका तीव्र होता की रश्मी मान उचलू शकत नव्हती. तिला उत्तर द्यायचीही हिंमत झाली नाही. काही क्षणांनी तिने कसाबसा प्रश्न विचारला, मी असं काय केलं ज्यामुळे अगस्त्य राणे नाराज झाले? माधवचे डोळे थंड झाले. आज लॉबीत तो म्हणाला, तुम्ही ईशानी कुलकर्णीला फक्त एक नोकरानी म्हणाला. त्याचा आवाज धारदार झाला. अगस्त्य राणेंना ते अजिबात आवडलं नाही. हे ऐकताच रश्मी जवळजवळ कोसळलीच. माझी चूक झाली, ती घाबरून म्हणाली. तोंडून चुकून निघालं. तेव्हाच तिला जाणवलं, ईशानी कोणीही असो, ती आता अगस्त्य राणेची पत्नी होती. तिचा अपमान म्हणजे थेट अगस्त्यचा अपमान. माधव उठून उभा राहिला. वागणूक सांभाळा मॅडम देसाई, तो म्हणाला. अगस्त्य राणेंना ईशानी कुलकर्णीत विशेष रस आहे. तिला दुखवायचा विचार कराल तर दोनदा विचार करा. रश्मीने ताबडतोब बनावटी हसू ओढलं. असं काहीच नाही, सगळा गैरसमज आहे. तसंच असू द्या, माधव म्हणाला. जाता जाता त्याची नजर हेमावर स्थिरावली. माधव नजरेआड होताच रश्मी खुर्चीत कोसळली. दात आवळत ती कुजबुजली. ईशानी, तू फारच डोक्यावर बसलीयस. तिला वाटलं होतं ईशानीला अगस्त्याच्या हातात दिलं की ती आपोआपच छळली जाईल. आपले हात घाण करावे लागणार नाहीत. पण ही मुलगी पुरुषांना भुलवण्यात कमालीची पटाईत निघाली होती. आधी तिच्या मुलाला आणि आता अगस्त्य राणेलाही.
मॅडम देसाई, हेमाचा आवाज थरथरला. मी निघू का? रश्मीने हळूच डोळे उघडले. तू मला खरं सांगितलं होतंस ना? तिने थंडपणे विचारलं. हेमा अक्षरशः थरथर कापली. होस, सगळं खरं होतं. रश्मीच्या ओठावर कुटील हास्य उमटलं. तिला मालकाच्या अंगणात पाठवा. हेमाचे डोळे विस्फारले. नको मॅडम देसाई, मला मरायचं नाही. मी सगळं खरं सांगते. आता उशीर झालाय. रश्मी निर्दयीपणे म्हणाली. घेऊन जा तिला. नोकरांनी हेमाला ओढत नेलं. तिच्या रडण्याने संपूर्ण बाग थरथरली. रश्मीने कपाळ धरलं. अगस्त्य राणे, ती कुजबुजली. तुझं हे आजारपण किती दिवस टिकणार? तिच्या डोळ्यात लोभ चमकला. एकदा तू गेला की राणे घराण्याचं सगळं माझ्या मुलाचं होईल. हा विचार करताच तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. तिने पुन्हा कात्री उचलली आणि गुलाबाच्या फांद्यात छाटू लागली. राणे नसले म्हणून काय झालं? ती स्वतःलाच म्हणाली. लवकरच संपूर्ण राणे घराणं माझ्या आदेशावर चालेल.